ताठरता येत नाही, शीघ्रपतन होत आहे म्हणजे सेक्स टाइम कमी झालेला आहे, परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वी टेन्शन येतं, सेक्सची इच्छा कमी झालेली आहे, शारीरिक आणि मानसिक कमजोरी आलेली आहे, अशा सर्व समस्यांवरती उपयुक्त असा आयुर्वेदिक उपाय आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असा आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. काय करायचं आहे तर अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी, गोक्षूर आणि कवचबीज चूर्ण यांचं चूर्ण घ्यायचं आहे. हे चूर्ण समान प्रमाणात घ्यायचं आहे. प्रत्येकी 20 ग्राम इतक्या प्रमाणात हे चूर्ण घ्यायचं आहे. मार्केटमध्ये कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये हे चूर्ण तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्हाला हवं असेल तर खाली याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रॉडक्ट मी टॅग करेल, परंतु लक्षात असू द्या की हे प्रॉडक्ट केवळ तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत. कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज करत नाही किंवा कोणत्याही कंपनीचा हा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाही. केवळ तुमच्या सोयीसाठी खाली प्रॉडक्ट दिलेले आहे, तिथूनही तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दर्जेदार कंपनीचे कोणतेही आयुर्वेदिक चूर्ण तुम्ही घेऊ शकता. आता लक्षात घ्या हे प्रमाण कसं असायला पाहिजे. अश्वगंधा, शतावरी, गोक्षूर, सफेद मुसळी आणि कवचबीज चूर्ण यांचं प्रत्येकी 20 ग्रॅम चूर्ण घ्यायचं आहे. म्हणजे टोटल हे 100 ग्रॅम चूर्ण होतं. हे 100 ग्रॅम चूर्ण एका हवाबंद बरणीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे. याची पॅकेट्स तुम्हाला 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम अशा स्वरूपात उपलब्ध होतील. कुठून मिळतील हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याचा डोस किती असतो आणि हे कशासोबत घ्यायचं हे पाहण्यापूर्वी या चूर्णाचे फायदे सर्वप्रथम आपण पाहूयात. अश्वगंधा, शतावरी, गोक्षूर, सफेद मुसळी, कवचबीज चूर्ण यांचे सेपरेट फायदे न पाहता एकत्रित फायदे काय होतात ते पाहूयात. अश्वगंधा आणि गोक्षूर या संबंधी डिटेल व्हिडिओ आपले आहेत, ते खाली दिलेले आहेत, ते व्हिडिओ पाहू शकता. राहिलेल्या 3 घटकांवरती डिटेल व्हिडिओ आपण नक्की पुढे करूयात. आता यांचे एकत्रित फायदे काय होतात ते पाहूया. पहिला फायदा असा की ताठरता येण्यासाठी म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे शीघ्रपतन म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये हे उपयुक्त ठरतं. तुमचा सेक्स टाइम हा वाढतो, स्टॅमिना वाढण्यासाठी मदत होते. नंतरचा फायदा म्हणजे टेस्टोस्टेरॉन बूस्ट होण्यासाठी मदत होऊ शकते, वीर्यवृद्धी होते, शुक्र वाढण्यासाठी म्हणजे शुक्राणूंची संख्या वाढण्यासाठी मदत होते, जेणेकरून प्रजनन शक्ती देखील इम्प्रूव्ह होऊ शकते आणि मैथुन सामर्थ्य म्हणजे सेक्स करण्याचं सामर्थ्य देखील वाढते. यानंतर पुढचा फायदा असा म्हणजे मानसिक तणाव दूर होण्यासाठी मदत होते, काम उत्तेजना मिळते. ज्यांना काम इच्छा होत नाही म्हणजे सेक्सची इच्छा कमी झालेली अशा व्यक्तींमध्ये सेक्स ड्राईव्ह वाढण्यासाठी म्हणजेच लिबिडो इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होऊ शकते. तुमचे हॉर्मोन जे असतात ते इम्बॅलन्स झालेले असतील तर बॅलन्स होण्यासाठी मदत होते. शारीरिक आणि मानसिक कमजोरी दूर होण्यासाठी मदत होते. मूत्रमार्गाचे काही समस्या असतील यामध्ये गोक्षूर असल्या कारणाने मूत्रमार्ग साफ राहण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे बल्य, रसायन, वृक्ष आणि वाजीकरण असे फायदे होतात. बल्य म्हणजे ताकद येण्यासाठी मदत होते, वृक्ष म्हणजे तुमची प्रजनन शक्ती वाढते, वाजीकर म्हणजे तुमचं मैथुन सामर्थ्य वाढते आणि एक प्रकारे रसायन म्हणजे तुम्हाला दीर्घजीवी ठेवण्यासाठी मदत करू शकते. अशा प्रकारे हे मिश्रण तुम्हाला उपयुक्त ठरतं. याचे डोस काय असतात ते आता आपण पाहूया. साधारणतः 3 ते 5 ग्रॅम तुम्ही एका वेळेस घेऊ शकता. म्हणजे 1 चमचा हे चूर्ण घेऊ शकता. अर्ध्या चमच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. सकाळी एकदा घेऊ शकता किंवा संध्याकाळी एकदा घेऊ शकता, परंतु सुरुवातीला तुम्ही सकाळी अर्धा चमचा 1 ग्लास दुधातून, कोमट दुधातून हे चूर्ण घ्यायचं आहे. आता काही जणांना प्रश्न पडतो की जर दुधासोबत घ्यायचं नसेल तर पाण्यासोबतही घेऊ शकता, परंतु लक्षात घ्या की आता जितके मी फायदे सांगितले ते फायदे जर तुम्हाला उचलायचे असतील तर दूध हे अतिउत्तम आहे. आयुर्वेदामध्ये अनुपान नावाचा एक कन्सेप्ट आलेला आहे. अनुपान म्हणजे तुम्ही एखादं औषध ज्या अनुपानासोबत घेत असाल तर त्या अनुपानामुळे औषधाचे गुणधर्म वाढीस लागतात. त्यामुळे आता जितक्या काही समस्या किंवा जितके काही फायदे मी सांगितलेले आहेत त्या
ते सर्व फायदे मिळवण्यासाठी दूध हे खरंच उपयुक्त आहे. दुधासोबत घ्यायचं नसेल तर पाण्यासोबतही घेऊ शकता, परंतु फायदे जर मिळवायचे असेल तर तुम्ही दुधासोबत नक्की हे चूर्ण घ्यायला काही हरकत नाही. साधारण 1 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता. मध्ये गॅप ठेवून पुन्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते तुम्ही चालू करू शकता. आणखी एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की यातील कवचबीज चूर्ण हे थोडंसं स्ट्रॉंग आहे आणि उष्ण आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना पित्ताचा किंवा उष्णतेचा त्रास होतो अशा व्यक्तींनी या चूर्णाचं प्रमाण इतर चूर्णाच्या मानाने कमी घ्यायचं आहे. याचबरोबर ज्यांची पचनशक्ती कमकुवत म्हणजे कमजोर आहे अशा व्यक्तींनी देखील सुरुवात कमी डोस पासून करायची आहे. पचनशक्ती उत्तम करायची असेल तर रात्रीची पुरेशी झोप घ्यायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास व्यायाम करायचा आहे. जेवण हे वेळेवर घ्यायचं आहे. पहिलं अन्न पचले नसताना दुसरं अन्न वरून ढकलायचं नाही. व्यसनांच्या आहारी जायचं नाही. चुकीच्या सवयी करायच्या नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही जीवनशैली उत्तम ठेवली तर आणि सोबतच तुम्ही आत्ता जो सांगितलेला आयुर्वेदिक उपाय केला तर तुम्हाला फरक जाणवायला लागेल. ताठरता जाणे, शीघ्रपतन होणे यासंबंधी कंप्लीट प्लेलिस्ट आपल्या या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. खाली त्यांची लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. तुमच्या काहीही समस्या असतील तर खाली मला कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.